नमस्कार, रोहिणी मंडलिक रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वांचीच खवेईगिरी जागी होते। सर्वांना चटपटीत चमचमीत खावंसे वाटते। आज आपण हिवाळा स्पेशल प्रोटीन आणि फायबरयुक्त अशी थालीपीठ भाजणी कशी करायची हे पाहणार आहोत। या भाजणीचे थालीपीठ धपाटे केल्यास अतिशय चविष्ट होतात। ही भाजणी 2 ते 3 महिने आरामात टिकते। त्यामुळे सकाळच्या घाईच्या वेळी नाश्त्यासाठी आपण थालीपीठ बनवू शकतो, तसेच टिफिनसाठीही देऊ शकतो। पूर्ण व्हिडिओ सर्व टिप्स सहित शेअर केलेला आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। प्रमाणबद्ध माप व भाजणी कशी भाजायची, ती कशी दळून आणायची, अगदी सविस्तर टिप्स सहित मी व्हिडिओ शेअर केला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण तांदूळ भाजून घेऊया। मेजरमेंट कपनी आपण 2 कप तांदूळ घेतले आहेत। आपण गॅसची फ्लेम मंद ते मध्यम ठेवूनच ही भाजणी भाजायची आहे। सतत हलवत आपण हे भाजायचं आहे। तांदूळ आपले छान फुलल्यासारखे झाले आहेत, म्हणजे हे चांगल्या प्रकारे भाजले गेले आहेत। याच्यापेक्षा आपल्याला लाल करायचं नाही आहे। पाहू शकता, अशा प्रकारे तांदूळ झाले की लगेच आता आपल्याला काढायचे आहेत। मेजरमेंट कपने 1.5 कप आपण हरभरा डाळ घेतली आहे। हरभरा डाळ भाजायला जरा जास्त वेळ लागतो, कारण ती आकाराने मोठी असते। थोडासा कलर चेंज झाला असा की आता आपण हरभरा डाळ काढायची आहे। मेजरमेंट कपने आपण 1 कप ज्वारी घेतली आहे। ज्वारी पण हलकासा डाग पडल्यावर काढायचा आहे, जास्त भाजायचं नाही आहे। तसं पाहिलं तर मुलं ज्वारीची बाजरीची भाकरी खात नाहीत, आणि पण सर्व धान्य एकत्र करून जेव्हा आपण थालीपीठ बनवतो तेव्हा त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात। म्हणून मुलांना अशा प्रकारे सर्व धान्य भाजून थालीपीठ करून अवश्य द्यावं। ज्वारी भाजून झाली आहे, आता आपण काढूया। हे पहा, इथे आपण 1 कप गहू घेतले आहेत। मंद आचेवर आपण गहू भाजून घेत आहोत। ही थालीपीठ भाजणी आहे ती मंद ते मध्यम आचेवरच भाजून घ्यायची आहे। आणि ही जी आपण धान्य वापरलेली आहेत ती घरी सहज उपलब्ध असलेली ही धान्य आहेत। त्यामुळे जेव्हा आपण गहू ज्वारी दळून आणतो गिरणीतून, तेव्हा अशी भाजणी धान्य भाजून भाजणी करून घ्यावी, म्हणजे कधीही आपल्याला थालीपीठ बनवता येतं। आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर वगैरे घालून छान मस्त थालीपीठ अगदी फायबर प्रोटीन युक्त असं तयार होतं। तेव्हा रेग्युलर धान्य दळून आणताना अशी भाजणी भाजून दळून आणावी। पाहू शकता, गहू आपले छान भाजून झाले आहेत। आता आपण हे काढून या। बाजरी आपण 1 कप घेतलेली आहे। तुम्ही हवं तर अजून एक्स्ट्रा अर्धा कप यामध्ये वाढवू शकता हिवाळ्यामध्ये, कारण बाजरी ही उष्ण असते। त्यामुळे हिवाळ्यामध्ये बाजरीचे सेवन अवश्य करावं। तसेच बाजारातून थालीपीठ भाजणी आणण्यापेक्षा अशी घरी फ्रेश भाजणी करावी। बाजरी छान भाजून झाली आहे, आता आपण ही काढूया। अर्धा कप आपण उडीद डाळ घेतली आहे। मी जे माप सांगितलेलं आहे हीच अशा प्रकारे तुम्ही सर्व धान्य घ्या, थालीपीठ खूप छान चविष्ट होईल। उडीद डाळच्या ऐवजी तुम्ही अख्खं उडीद घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। उडीद डाळ भाजून झाली आहे, आता आपण काढूया। धने 1 टेबलस्पून घेतले आहेत, तेही आता आपण भाजून घेऊया। आता आपण जिरे भाजून घेऊया। धने जिरे भाजताना खूप काळजीपूर्वक भाजा। जास्त वेळ भाजायचं नाही आहे, कारण हे पटकन भाजलं जातं थोडंसं फिरवल्यानंतर। त्यामुळं करपवू नका, नाहीतर मग थालीपीठची चवच बदलून जाईल। सर्व धान्य आपली भाजून झाली आहेत। आता आपण थोडासा ओवा घेतलेला आहे। सर्व धान्य आपली भाजून झाली आहेत। पाहू शकता की ती भाजणी आपली कलरफुल झाली आहे। सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही चेक करू शकता।
आणि आता ही धान्य थंड झाल्यानंतर छान प्रकारे मिक्स करून आपण गिरणीतून दळून आणायचं आहे. गिरणीतून दळून आणताना गिरणवाल्याला सांगायचे खूप बारीक नको करू, ज्वारीच्या पिठासारखं जाडसरच ठेव. गिरणीतून आपण जाडसर ही भाजणी दळून आणलेली आहे, पाहू शकता. आता आपण वजन करूया. बरोबर 1416 ग्रॅम इतकं वजन झालं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह. धन्यवाद.